टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आगामी महापालिका निवडणुकांच्या पूर्वी नाशिकमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। एकीकडे काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील आणि दुसरीकडे युवा सेनेचे ठाकरे गटाचे दीपक दातीर या दोघांनीही काल दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। दोघेही आपल्या सोबत आहेत। ताई, नेमकं कारण काय या प्रवेशामागचं? मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटपामध्ये जो गोंधळ झाला आणि काँग्रेसची हक्काची जागा काँग्रेसने जी सोडून दिली आणि ज्या पद्धतीने मला त्यासाठी त्रास झाला, त्यामुळे मी ठरवलं होतं की काँग्रेस पक्षामध्ये राहायचं नाही। तिकीट वाटपामध्ये एक फसवल्याची जी भावना माझ्या मनामध्ये झाली होती आणि विश्वासघाताची भावना असल्यामुळे ह्या पक्षामध्ये आपण काम करू शकत नाही अशी एक धारणा झाली आणि म्हणून तो पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। 35 पेक्षा जास्त वर्ष काँग्रेसमध्ये काम करणं आणि आता दुसऱ्या पक्षात जाणं किती वेदनादायक आहे? 35 वर्ष तर मी काँग्रेसच्या तिकिटावरती महापालिकेत निवडून येते, पण त्याच्या आधीपासून मी काँग्रेसचं काम करते आणि मी काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही आणि काँग्रेससाठी मी अतिशय प्रामाणिकपणे काम करते। त्यामुळे हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं। मला 1-1.5 महिन्यापासून मी सतत तो विचार करत होते, परंतु शेवटी असं वाटलं की पक्ष नेतृत्वाला आपली गरज नाही आहे आणि ही पक्षातली सुंदोपसंधी अशीच चालणार आहे। त्यामुळे मग आपण आपली राजकीय वाटचाल बदलली तर जास्त बरं होईल असा विचार करून मी हा निर्णय घेतला। राज्य पातळीवरची गटबाजी, स्थानिक पातळीवरची गटबाजी याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा श्वास गुदमरतोय अशी भावना आहे। अगदी म्हणजे काँग्रेसला मानणारा एवढा वर्ग अजून मतदारांमध्ये आहे, म्हणजे मतदार एवढे काँग्रेसच्या सोबत आहेत, परंतु काँग्रेसमधलं नेतृत्व स्थानिक पातळी आणि राज्य पातळीवर, त्यामुळे कार्यकर्त्यांनाच कळत नाही की कुठल्या दिशेने जावं आणि कार्यकर्ते शिल्लक राहिले नाहीत, त्यांनी नेत्यांचा पक्ष व्हायला लागलाय। त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे। आपल्यासोबत दीपक दातीर देखील आहे। काहीशी अशीच परिस्थिती नाशिकमध्ये ठाकरे गटाची देखील बघायला मिळाली। आम्हाला अनेक वर्षांपासून आपण बघतोय की निवडणुकांनंतर खास करून 2 गट जे आहेत ते ठाकरे गटात देखील बघायला मिळाले। सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांची कोंडी होताना बघायला मिळते। खरं तर 2 गट हे वारंवार आपण बघितलं तर पक्षात मतभेद असतात, परंतु गटबाजी ही त्या पक्षाची अंतर्गत राहिली तर त्या पक्षाचं हिताचं असतं, परंतु ती बाहेर जर उमटून दिसली तर त्याचा परिणाम निश्चितच मतदारांवर होतो आणि तो आपण विधानसभेमध्ये बघितलेलाच आहे। पण त्याचाच कुठेतरी फटका तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बसतो आणि म्हणून असा निर्णय घ्यावा लागतो। खरं तर मी तुम्हाला एवढंच सांगेल का काँग्रेसबरोबरचा जो अलायन्स आहे तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि मतदारांना तो पटत नाही आणि काँग्रेसबरोबरचा अलायन्स तात्काळ सोडला पाहिजे असं पूर्ण महाराष्ट्रभरापासून सर्व शिवसेना उद्धव साहेबांचे त्यांना वरच्या लेवलला पातळीवर सांगायचे, परंतु तसा काही निर्णय घेताना वरच्या पातळीचे नेते काही दिसत नाही, त्यामुळे हा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घ्यावा लागतोय। तुमच्यासारख्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सगळेजण एकच गोष्ट सांगतायत, मात्र नेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही, हे दुर्दैवी आहे। नाही, खरं तर उद्धव साहेब त्या बाबतीत सकारात्मक आहे, परंतु काही कोर कमिटी असते, साहेबांची एक कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीमधून तो खरा निर्णय बाहेर येणं गरजेचं आहे। कारण का साहेब जरी सकारात्मक असले तर कोर कमिटीचा तो निर्णय असतो आणि त्या कोर कमिटीने तो निर्णय पक्षहिताचा घ्यायला हवा। संघटन, कौशल्य, त्यानंतर पक्ष जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपण जनतेचं काय म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, ज्यांना इलेक्शनला सामोरं जायचं आहे त्यांचं मत जाणून घेऊन त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं हे महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद। हे दोनही नेते जे आहेत त्यांनी आपली नवीन राजकीय वाटचाल जी आहे ती सुरू केलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये निश्चितपणे याचा एक मोठा फटका काँग्रेस आणि त्यासोबतच ठाकरे गटाला देखील बसेल असं एकूणच चित्र आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांनंतर नाशिकमध्ये जाहीर सभा घेत आहेत, आभार सभा घेत आहेत आणि त्या दरम्यान देखील त्याच्या पार्श्वभूमीवर देखील ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आगामी काळामध्ये अशा पद्धतीच्या या सगळ्या राजकीय घटनांचे नेमके काय पडसाद उमटणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।